तर नमस्कार मित्रांनो, मी आहे दुर्वांग पाटील. मी पुन्हा एकदा भेटलेलो होतो पण 2025 मध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तर आता तुम्हाला विचार पडला असेल की वाजले किती आहेत? 3:30 आणि एवढ्या सकाळ सकाळ उठून आम्ही कुठे चाललो हा तुम्हाला विचार पडला असेल. तर आम्ही आता चाललेलो आहोत शिर्डी. अलिबाग ते शिर्डी आमची राईड असणार आहे आणि खूप सारे बाईक आहेत आमच्या इथे. पण आता सध्या कोण हळूहळू एक जण येत आहे. इकडे बघू शकता, राज आहे, आणखीन एक जण आहे तिकडे बसलेला. तर आम्हाला 3चा टाइम सांगितलेला, तर अजून सुद्धा ही लोक आलेली नाही आहेत. येतील हळूहळू, कारण कसं एक तयारी करायला लागतं. सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि पूर्ण बघा, कारण या ब्लॉगला तुम्हाला मजा येणार आहे. आणि जाता जाता आपल्याला, माझी तर हा पहिला वर्ष आहे, कारण बरेच वर्ष जातात गावात ना राईड करतात बाईकवर. हा माझा पहिला वर्ष आहे. तर मला काय काय आम्हाला जे अनुभव भेटणार आहेत रस्त्यात म्हणजे राईड करताना, आता खूप साऱ्या पालख्या सुद्धा गेलेल्या आहेत पायी. तर आपल्याला जे जे अनुभव भेटतील, जे जे काही राईड करताना अनुभव भेटतील, ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि हा व्हिडिओ खूप भारी होणार आहे, कारण 2025 मधला पहिल्यांदा मी नवीन व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. सो आपण जाऊया आणि जाता जाता आपल्याला काहीतरी बघायला भेटेलच नवीन. तर आता आपला मित्र एक अलंकार पाटील आपल्याला सजेस्ट करणार आहे. तो सध्या आलेला नाही, पण तो व्हिडिओमध्ये आणखी काहीतरी सांगेल. आपण सध्या त्यांचा वेट करत आहोत. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ कंटिन्यू करा. अशा तऱ्हेने बघू शकता हळूहळू सगळेजण जमा झालेले आहेत. अजून बहुत काही जण यायचे आहेत. विघ्नहर्ता नारळ फोडण्याचा कार्यक्रम करत आहे आणि नारळ फोडल्यानंतर आमच्या गाड्या जवळ निघणार आहेत शिर्डी आणि सुधाकर पोहे वाटाचा कार्यक्रम करणार आहे. आता आपला मित्र अलंकार पाटील आलेला आहे. गाडी काय सोडली नाही, काय नाही. चला, अशा प्रकारे आम्ही आता गाड्या इथनं सोडत आहोत साई मंदिराजवळ ना. हे बघू शकता आपले सगळे मेंबर आहेत, रायडर्स. आणि इथनं डायरेक्टली आपण आता निघणार शिर्डी. मध्ये मध्ये स्टॉप घेऊ. चला, इथं गाडी स्पीड कोणची म्हणजे किती स्पीडने जाते याच्यावर भानगडी झालेली आहेत. आणि बाकीचे तिकडे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेत आणि आम्ही इथं थांबलेलो. भाऊ त्याला सांग, तो ऐकच नाही बोलते, मी जिंकणारच बोलते. तो नाही, बाबूच्या पुढे जिंकणार नाही तू. तर टाकताना फक्त मला सांग काय टाकताना पेट्रोल. अशा तऱ्हेने इथे आम्ही आता थांबलेलो आहेत कळंबोळी इथे. बघू शकता सगळे रायडर एक नंबर साठी. कधी लावायची भाऊ, रेस कधी लावायची आपण? रेस लावली तर तुम्ही मला हरवाल. हरवाल तुम्ही रे काय सांगतेस? रेस लावली तर तुम्ही मला हरवाल काय? आलू तुला कसा वाटला प्रवास आपला इथेपर्यंत? आता निर्भय बोलून देत नाही बेंचवर. आणि आमचे संपादक ऋषिकेश पाटील, आपल्याला आता इथनं नीट जायचं आहे व्यवस्थित. हा गाडी ओव्हरटेक मधून सगळे व्यवस्थित माझे ऋषिकेश दादा आहे. आता जरा आमचा रस्त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. काय तुला वाटतंय? अजून आपल्याला पुढचा राईड घ्यायचा आहे. तिथं आपण राईड ज्या अजून गाड्या आपल्या बाकी आहेत त्याच्यानंतर अगदी आपण जाऊ. डीजे स्वतः आपल्या सोबत आहे.
मित्रांनो इथे आहे फोटोशूटसाठी थांबलेलो, थोडा फोटोशूट केलाय आणि आता जातोय डायरेक्टली आपण नाश्ता करायला चाललेलो आहे डायरेक्टली. आता तिथं थोडा सनसेट खतरनाक होता आणि सीन खतरनाक होता, त्याच्यामुळे फोटोशूटला थांबलेलो. तर इथं फोटोशूट केलेला आहे आणि तो निघतोय. मी निघालो, तुम्ही येता का? चला डायरेक्ट शिर्डी. तर मित्रांनो आता आम्ही नाश्त्यासाठी तर थांबलेलो आहोत आणि बाबा फोटोशूट बाई नादच बेकार पोरांचा. आता नाश्ता करणार आहोत, त्याच्यानंतर निघणार आहोत. फोटोशूट चालू आहे गायकांचा, काही गेलेले आहेत हॉटेलमध्ये. तर आपण इथं गाडी लावलेली आहे आणि नाश्ता करत आहोत. हा कुठला ठिकाण आहे? ठिकाण कुठला आहे? हा कुठला हॉटेल साई पार्क. हॉटेल साई पार्क माहिती आहे? मला माहित नाही. मला पहिला नाश्ता, पहिलं पेट पूजा, फिर काम तुझ्या. कासारा सांग कासारा. चला तर नाश्ता करूया, त्याच्यानंतर आपण निघूया. त्याच्यानंतर अजून स्पीडला गाडी मारणार आहोत आपण. खूप मजा येणार आहे आणि रायडिंगला. सो हा ब्लॉग कंटिन्यू करा, ब्लॉग पूर्ण बघा, कारण तुम्हाला खूप मजा येणार आहे. सो आता इथनं आपण डायरेक्टली शिर्डीला जाणार आहोत. तो तिकडे गेल्यानंतर पण फुल मजा बघायला तुम्हाला भेटणार आहे. सो जाऊया, नाश्ता करूया, नंतर निघूया. काही नाश्ता पण चालू केला. इकडं आई सोबत काय मेंदूवडा, इकडं मिसळ, मेंदूवडा, इकडं. आपल्याला काय सांगतोस बाबू? आपल्याला काय सांगतोस बाबू? ए आपल्याला मिसळ सांगा. मिसळ सांगा. आला आपला. चला नाश्ता, चला निघूया आता. पैसे विचारता ना किती झाले? चला तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि मिसळ इथली एक नंबर आहे. निर्भय पाटील, निर्भय धोत्रे. भाई फुल ट्रॅफिक मध्ये कसल्या गाड्या काढताना बघा तुम्ही. नादच नाही हो वागरणकरांचा. नाद करा पण वागरणकरांचा कुठं काय गाड्या काढतात. इकडे पालखी चाललंय. गाड्या काढतात गाड्या. हा बघा ती बघा आमचा राज पाटील. तर मित्रांनो आता आपण थांबलेलो आहोत आणि आता घाटांदेवीचा मंदिर लागलेलं आहे. तर तिथे आपण जरा नमस्कार. मित्रांनो बघू शकता इकडे एक पालखी उतरलेली आहे साईबाबांची. तर आता आपला हा स्टॉप आहे घाटनदेवी. मंदिरला दर्शन घेतला तर नेक्स्ट डायरेक्ट आपण पुढे जाऊ. डायरेक्ट मधीत ब्रेक घेऊ. तर चला बघू शकता अशा पालख्या आपल्याला खूप साऱ्या बघायला भेटतील पायी जाणाऱ्या रस्त्यात. आता इथे एक पालखी उतरलेली आहे आणि त्यांचा नाश्ता चालू आहे. आणि आता इकडे आमच्या बाईक आहेत. वा 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 मागे राहिला का सारा घाट रे, माझ्या साई बाबांची वाट रे. तर आता आम्ही गोंदेश्वर मंदिर इथे आलेलो आहोत. मंदिर बघू शकता एक नंबर. नाव बघ गोंदेश्वर महादेव टेम्पल्स. आणि बघू शकता पॉवरफुल कडक. इकडे जर आलात तर याला नक्की इथेच एक विजिट करा. कडक हा चिकन फोडलाय तो. चल मंदिरात चल.
एक मिनिट थांब, व्हिडिओ चालू आहे. तुम्ही उलटा आला तो असा होता तुला मी आता काय पडलो. हो बाबू, काय पाहिजे तुला देवाकडनं? इथे आहे नंदी, एक नंबर कडकच आहे ना. बघू शकता बाळा, मंदिराविषयी तू काय सांगशील? हे पुरातन प्राचीन म्हणजे पांडवकालीन इतिहासातील एक मंदिर आहे. नक्षी बघू शकता ते पूर्ण आपल्या भुवनेश्वरच्या, जसं आपलं भुवनेश्वर मंदिर त्या टाइप मध्ये. भुवनेश्वर बोलण्याला काय म्हणजे हेच नाही, शब्दच नाही राहिले. नक्षी बघू शकता तुम्ही, एकदम पॉवरफुल. जर तुम्ही इकडे आलं असेल तर याला नक्की विजिट करा, इथे नक्की या. शिवकालीन इतिहासातील पुरातन प्राचीन काळातील बोला असं मंदिर. उसाचा रस पिता, उसाचा रस एनर्जी त्याच्यात वाटतं. कसा लागतोय? लागतोय कसा? एक नंबर. मित्रांनो, मग अशी आम्ही पोचलो शिर्डीत आणि माझा मोबाईल लावलाय चार्जिंगला. तो मी आता घेतलाय रातचा मोबाईल. सो मग अशी आलो आणि चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे काही व्हिडिओ करायला भेटला नाही. तर थोडासा झोपलेलो होता, उठलेलो आहे. आणि इकडं बघू शकताय हे झोपलेले आहेत आणि बाकीचे लोक देवळात गेलेले आहेत. सो आता थोडासा फ्रेश होऊ थोडा आणि त्याच्यानंतर मग देवळात जाऊ. सो आता मी फ्रेश होतो. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आता फ्रेश करायला आम्ही असा रूम घेतलेला आहे इथे. तुम्ही जातो फ्रेश व्हायला. बाकीचे अर्धा डिवाईड झालेले आहेत प्रत्येक रूममध्ये. सो आम्ही हे चौघाही रूम घेतलेला आणि आपला किंग बाबू सध्या गेलेला आहे देवळात आणि आम्ही तथा तिघेजण झोपलेलो. जरा फ्रेश होऊन आम्ही पण जाऊ देवळात. सो चला. तर मित्रांनो, सीन असा आहे की आता देवळात मोबाईल अलाउड नाही, तर मग आपल्याला मोबाईल इथेच ठेवून जायला लागेल. तर काय टेन्शन नाही, आपण नंतर परत मोबाईल घेऊन जाऊ आणि फोटो विटो शूट वगैरे तिथं मग दाखवते. स्वतः मोबाईल इथंच आपण ठेवणार आहोत आणि जाणार डायरेक्टली देवळात. सगळेजण निघलेले आहेत. परफ्युमचा वास बाई म्हणणार. चला तर निघूया देवळात. तर मित्रांनो, आता देवळात आलो. मस्त की आरती पण भेटली आणि बाबांचं दर्शन पण मस्त झाला. सो आता देवळात येऊन परत एकदा चेंज केलं आणि परत आता आम्ही चाललोय जेवण्यासाठी. बघू शकता इकडे आहे आपला मित्र राज, जतीन आणि इकडे आहे बाबू. तर बाबू आमच्या बरोबर नव्हता. आता थोडा बघतो हॉटेल भेटेल, त्याच्यानंतर मग इकडे फोटोशूटला मनाई आहे. सो फोटोशूट काय होणार नाही. सो आपण जेवूया मस्त की आणि मस्त की काय नाही. हॉटेल शोधतो, हॉटेल फार इकडनं रूम पासून इकडे आलो. हॉटेल शोधत शोधत योबो लहान पोरांना कानाला लावलं. आय एम ए डिस्को डान्सर. हॉटेल काय भेटत नाही. शेवटी ऑटो घेतली चाललो आता. खूप भूक लागलेली आहे सगळ्यांना. गाडीवाला आया घरचे कचरा निघाल. आमच्या गाडीचा पेट्रोल संपलाय नाही. दादाने काढली बघ, ऑटो काढली बघ. टाकणार गाडी. खतरनाक आहे सिस्टीम. पेट्रोल संपला. जरा हलू खा. काय केलास काय या? एवढी भूक लागली. आमचा आजचा प्रोग्राम असा आहे. वा क्या बात आहे. अभि आता आम्ही त्याच्यावर मारणार आहोत ताव. जेवण झालं नाही. आता आम्ही आलोय मार्केटमध्ये. मार्केट फिरूया, त्याच्यानंतर जाऊ आपण रूम मध्ये.
प्रत्येक जण जेवण करण्यासाठी गेलेला आहे. आम्ही आता चौघ तर काय आता आम्ही आलो सगळा काही फिरून जेवू घेऊन आणि आता आम्ही आता रूमवर झोपणार आहोत. झोपण्यामध्ये थोडाफार मस्ती करणार आहोत. हा इकडे बघू शकता आमचा मार्केट पाडायला किती जणांनी बाजी लावली आहे का नाही. एक फासा जरी काढला ना फासा तर समजून जा. तर मित्रांनो आता खूप मजा करणार आणि नकली नाही असली आहे. तर तुम्हाला वाटत असेल आणि ही असली आहे आणि याच्यावर लवकरच व्हिडिओ आणणार आहोत. तर आता थोडीशी रूम मध्ये मजा करू आणि मग झोपू आणि उठ्या सकाळी उठायचं 8 वाजता. तो पण तुम्हाला दाखवणार आहे कुठे जायचं आहे. सो चला बघूया काय मस्ती मजा करूया. गुड मॉर्निंग. तर आम्ही आता उठलेलो आहोत फ्रेश बीश झालोय आणि आता निघणार आहोत परतीच्या प्रवासाला. चला इकडे बघू चला कोण झोपलाय कोण त्याला उठूया. दरवाजा नाव नको. तो कुठं आहे यश कुठं आहे. वाव तुला नाही माहित. हाय गुड मॉर्निंग. आता आम्ही सगळे प्रवासाला निघतोय परतीच्या रिटर्न टू अलिबाग. आणि आता जाता जाता आम्ही पुण्यामार्गे जाणार आहोत. पुण्यातून त्याच्यामध्येच आम्हाला 2-3 दर्शन करायचे आहे. त्यामुळे आम्ही इथून लवकर निघतोय. तर भेटूया आपण पुढल्या दर्शनाच्या ठिकाणी. आणि हा आमच्या पोराबद्दल आता पोरा नवीन सगळी निघलेली आहे. आता सगळा प्रवास आपला व्यवस्थित झाला. येताना पण आणि राहताना पण आता प्रवास आपला व्यवस्थित होऊ दे. उपयोग चला आणि प्रत्येकाची काळजी घ्या आणि व्यवस्थित गाड्या चालू. चला सगळ्यांची घे. ओमकार भाई प्रो रायडर. सर्व गाड्या निघल्यात. आणि इथं बघू शकता पेरू घेण्यासाठी थांबलेले आहेत सर्वजण. ज्याला पेरू घ्यायचे बाळा पेरू घ्यायचा. वा सकाळ सकाळ उठून काकड आरतीला जाणारा बाळा आज लवकर गेला. थंड पाण्यात आंघोळ केलीस नाही. आता आम्ही पेरू खायला जाणार. वा मस्त पेरू आहे. हा हिरो आला हिरो. आणि आता आम्ही थांबलोय ते पेरू घ्यायला. हा वाटेत कुठे दिसलं नाही एकच दिसतंय. कपची दे मला हे. कच्ची पाहिजे ना. हा घे बोल. आता ऋषी पाटील पेरू घेतलेले आहेत. ऋषी पाटील पेरू कसे लागतात. वा कोणला घेतलेले आहेत. चालू आहे अलंकारचा अलंकार कोणते चाल कडक कुठे बघ. मी काढणार तर कडकच काढतो. पेरू पण खायला बसले. गाडीचा फोटो काय काढलाय. बाबूचा पण फोटोशूट चालू आहे तिकडं. आता आम्ही आलोय ओझरच्या गणपतीजवळ.
बद्दल तू काय सांगशील? आता आपण ओझरच्या गणपती पाशी आलेलो आहे, तर सर्वांनी आता कसं दर्शन घेऊन आपली काय विघ्न जी आहेत ना ती दूर करण्यास बाप्पाला पण आपली विनंती करून नमस्कार करून सांगण्याची कृपा करावी हीच आपली एक हे आहे. आणि मी आता आहे ओझर या ठिकाणी, म्हणजे सांगितलं असेल पण आता समुद्र बघू शकता. समुद्र जागा खाडी आहे, समुद्र नाही खाडी नदी आहे. नदी आहे, नदी नदी बघू शकता. आणि समुद्रात फरक समजतं की नाही? हो म्हणजे सांग मला, चुकलो ना, सांगितलं ना आता माणूसच नदी आहे. चुकतं. ओझरची नदी. ओझरची नदी बाळा सांगू शकतो तुम्हाला सगळं काय. हो, आता आम्ही शिर्डीवरून थेट आम्ही ओझरच्या गणपतीपाशी आले. तिथे विघ्नार्थ गणपतीचं दर्शन घेऊन आता आमची सगळी विघ्न दूर केलेली आहेत. आणि आपल्या या केली बाईक आहेत. बघू शकता, आणि- एवढ्या बाईक आहेत. हो, हो. आणि तिकडे बघू शकता नाश्ता मंगा. आता उसाच्या गाड्या. तर ही आपल्या अलिबाग रांजणपाड्यातली पालखी आहे. तर आपल्या गावातला वाघरण गावातला मुन्ना म्हणू शका इकडे आहे, बघू शकता. भेटलेले आपल्याला रस्त्यात आणि आपलेच अलिबाग मधले सगळे येते. याला तुम्ही ओळखत असाल. हाय आकाश ठरले. हा आहे ना. तर ही आपल्या इथली पालखी आहे रांजणपाड्यात ते शिर्डी. चला प्रसाद विसाद घेतलेला आहे. पालखी आता पालखी पण निघत आहे इथनं. आकाश काय बोलशील? सबस्क्राईब करायला सांग लोकांना. नको गाड्या बघितल्या काय हे बघा नवीन चिपेट घे. ॲज अ फादर नव्हे काय सांगशील? आकाश तुझा लहानपणीचा मित्र आहे काय? नवीनचा काय सांगशील? डीजे बीजे कसा वाजत? आम्ही आता आलोय शिवराज हॉटेलला. इथे आमचा जेवण होईल. इथे स्टॉप घेतलाय. तर आता सांगतोय काय सांगायचं. मटन थाळी, चिकन थाळी. शिवराज हॉटेलला स्टॉप घेतलाय. डायरेक्टली इथं स्टॉप घेतला आता जेवायला. शिवराज हॉटेल तुम्हाला माहित नसेल तर इथे या डायरेक्टली. तर मित्रांनो आम्ही बघा ऑर्डर केली ती आमदार थाळी. आणि ही थाळी आजच हे झालेली आहे. थाळी आजच ही झालेली आहे ना, आजच रिलीज झालेली आहे. तर आम्ही पहिल्यांदा मागवलेलं याचं उद्घाटन आम्ही करतोय 4 चौघ आणि आता ही संपवणार आहोत. आणि 5 वर्षात आम्ही याच्यातला कोणतरी आमच्यापैकी आमदार होणार आहोत. सो आता आम्ही टाव मारणार आहोत त्याच्यावर. चला तूट पडव. तीनशे वाली साडी मागवली असती ना, 5 संपली असते. एवढ्या लागायला आहे कसलं खातात. आता आलो एकविरामध्ये. तर काय आता आम्ही एकविरामध्ये चाललेलो आहोत. बाकी सर्व पुढे गेलेले आहेत. आम्ही पाठी झालो, पेट्रोल टाकायला गेलतो. आता पोहोचणार आहोत एकविरामध्ये. सो आपला कंटिन्यू करा, मला दाखव. तर आता आपण पोहोचलेलो आहोत एकविरा मंदिराजवळ. बघू शकता. आता वरती जाणार नाही कारण खूप टाइम झाला, परत घरी पण जायचं आहे. सगळेजण प्रसाद विसाद घेतात. आणि आम्ही आताच पोहोचलो कारण आम्ही पेट्रोल टाकायला गेलो. गरज आहे पण हा इथनं आमचा तो लास्टचा प्रवास संपला. आता देवस्थान संपलं त्यानंतर डायरेक्ट घरी. सो इथंच मी ब्लॉग एंड करत आहे. कारण आता घरचा काही घेणार नाही कारण घरी जाऊन टाईम होणार, चार्जिंग कमी आहे. तर इथंच आपण ब्लॉग एंड करत आहोत. आणि आज तुम्हाला कसं वाटतं आपल्या एकविरा इकडे आले तुम्ही? बरं वाटतंय. आणि चांगली सुखाची राईड झाली आणि मस्त राईडला मजा आली भाऊ, खूपच मजा आली. हां. तर आता आम्ही इथंच ब्लॉग एंड करत आहे कारण घरी जाऊन जरा आंघोळ बिंघोळ करून टाईम जाईल ते कळायला. सो चार्जिंग पण कमी आहे मोबाईलची. सो हा व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहू आपण अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ लवकर येण्याचा आपण प्रयत्न करू. सो लव्ह यू गाईज.